नागपूर पोलिसांनी शहरात वाढत असलेल्या गुन्ह्यांकडे लक्ष देत एक आदर्श उपक्रम राबवला आहे। कळमना वस्ती परिसरात ट्यूशन क्लासेसमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री पोलिसांनी थांबवून मोबाईल सुरक्षित वापरा, ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे मार्ग आणि संशयास्पद हालचाली पोलिसांना तातडीने कळविण्याबाबत मार्गदर्शन केले। पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले की कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 वर कॉल करा व भीती न बाळगता पोलिसांना माहिती द्या। आयुक्त रवींद्र सिंगल, डीसीपी निकेतन कदम व कळमना थाना प्रभारी प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली आणि स्थानिकांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले। आमच्या पोलीस विभागामार्फत आदरणीय सीपी साहेब रवींद्र सिंगलजी साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच आमचे डीसीपी साहेब निकेतनजी कदम साहेब, तसेच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणजी काळे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही रोजच एरियामध्ये कॉर्नर मीटिंग घेऊन लोकांना अनेक गोष्टीची कायद्याविषयी माहिती देत असतो। तसेच कॉर्नर मीटिंग मध्ये आम्ही घेत असताना लोकांना 100 नंबर 112 नंबरवर काही जर अचानक तुम्हाला काही माहिती झालं किंवा काही तुम्हाला पोलिसांना सांगावं असं वाटलं, तुमचं प्रत्येकाचं नाव गोपनीय ठेवलं जातं 112 वर, तर 112 वर कॉल केला पाहिजे। तसेच ऑपरेशन थंडर प्रमाणे मादक द्रव्य, गुन्हेगारक द्रव्य यापासून आपण कसं लांब राहिलं पाहिजे, याचे तोटे काय आहेत हे सगळे आम्ही मुलांना सांगत होतो। जे आता परीक्षा 12वी 10वीची परीक्षा चालू आहेत, त्या परीक्षेमध्ये गैरकृत्य करून आपण अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे। इंटरनेटचा वापर हा आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी केला पाहिजे आणि जे सायबर क्राईम होतात त्यामध्ये आपल्याला एखादा फोन करून पैशाची मागणी करतात किंवा ओटीपी आपल्याला दिला, आपण आपला ओटीपी कोणाला देऊ नये अशा सूचना आम्हाला वरिष्ठांमार्फत येत असतो। ते आम्ही दर प्रत्येक वेळेस कॉर्नर मीटिंग ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस आम्ही प्रत्येक लोकांना ह्या सूचना देत असतो। जागृत करण्याचं आम्ही काम आदरणीय आमच्या सीपी सरांच्या आदेशाचं पालन करून आम्ही करत असतो।